सुप्रभात मंडळी. मी नीलिमा पटवर्धन आणि आजपासून माझ्या गप्पा गोष्टी या यूट्यूब चॅनेलवरती आपण सुरू करत आहोत. महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व पु ल देशपांडे यांचं अपूर्वाई हे पुस्तक. तर सुरुवात करते माझ्या अभिवाचनाला. संन्याशाच्या लग्नाची तयारी शेंडीपासून होते म्हणतात. माझ्या परदेश गमनाची तयारी नक्की कशापासून सुरू झाली हे सांगणं अवघड आहे. मात्र संन्याशाला शेंडीची गाठ मारायला लागणार नाही इतका वेळ मला टायची गाठ मारायला लागला. विमानात पाऊल ठेवण्यापूर्वी सुमारे 5-6 तास मला टाय बांधता येत नाही हे कुटुंबातल्या जवळजवळ प्रत्येकानं पटवून दिलं आणि हळूहळू गळ्याच्या गाठीपासून बुटाच्या गाठीपर्यंत अनेक तऱ्हेच्या गाठी मारण्यापासून त्या सोडण्यापर्यंतच्या त्या 5-6 तासात पाश्चात्य रीतिरिवाजांबद्दल परदेशात गेलेल्या आणि बऱ्याचशा न गेलेल्या लोकांनी माझी बौद्धिकं घ्यायला सुरुवात केली. तत्पूर्वी माझा उभा पंधरवडा परदेशी कसं वागावं हे निमूटपणे ऐकण्यात गेला होता. माझा चालू बूट निकामी ठरवून इंग्रजी हवेला टिकेल असाच बूट मी करवून घेतला पाहिजे असा बूट निघाला. शेवटी कुलाब्यातल्या एका चिनी सांभाराकडून 48 रुपयांचा बूट मी गळ्यात बांधून घेतला. बरेच दिवस त्या बुटाला पाय लावायची मला हिंमत होत नव्हती. आजवर कोल्हापुरी पायताण अगर तत्सम चपलेला सोकावलेला माझा पाय बुटात बसायला तयार होईना. एकतर चालू साईजची चप्पलही माझ्या पायात सहजी बसत नाही. परमेश्वराने मुळात मला घडवताना देहाच्या भविष्यकालीन विस्ताराचा अंदाज घेऊन 2 पाय देण्याऐवजी चांगली पायाभरणी केल्यासारखे लंबे चौडे पाय दिले आहेत. त्यामुळे माझ्या पायाचं माप त्या चिनी सांभाराच्या पाददृष्टीस फारच भरलं. बेली बीक फीत वेली बेली बीक असं म्हणत त्यांनी माझ्या पायाचं माप घेऊन असल्या पायांना जोडं शिवणाऱ्याच्या पायात वास्तविक मी माझ्या कातड्याचेच जोडे उपकार दाखल घातले पाहिजेत असा चेहरा करून माझ्या पायाला जोडे शिवायला कबुली दिली. किंमत ऐकल्यावर त्यापेक्षा त्या न झालेल्या इंग्रजी खेटराने त्याने मला हाणलं का नाही असा एक विचार डोकावला. चिगत बुटाची तीच सुटाची. आजवर कुठल्याही शिंप्याने माझे कपडे बिघडवल्याचं माझ्या स्मरणात नाही. कारण कपडे बिघडतात म्हणजे नक्की काय होतं हे मला कपडे घालायला लागल्याला इतकी वर्ष लोटून देखील अजून उमगलेलं नाही. परंतु इंग्लंडमध्ये कपड्यांच्या बाबतीत दक्षता घेतली पाहिजे हे असंख्य लोकांनी बजावल्यामुळे जाणकार मित्रांच्या सल्ल्याने चिनी सांभाराच्या नजीकचाच फक्त विलायतेला जाणाऱ्या लोकांचे कपडे शिवणारा शिंपी शोधावा लागला. या सद्गृहस्थाची माझ्या बाबतीतली भावना काही निराळीच दिसली. प्रथम मी विलायतेला जाणाऱ्या मंडळींपैकी आहे या घटनेवर त्याचा विश्वासच बसेना. दुसरी गोष्ट, विलायतेला त्याने शिवलेले सूट हिंडत असल्याच्या जोरावर तो कापड फाडल्यासारखे इंग्रजी फाडत होता. मी त्याच्याशी हिंदीत बोलत असूनही त्यानं इंग्रजी आवरलं नाही. अर्थात माझे हिंदी त्याच्या इंग्रजी इतकंच बिनस्तराचं होतं हा भाग निराळा. तिसरी गोष्ट म्हणजे त्याने प्रथम मापाला हात घालण्याऐवजी इंग्लंडला आपले सूट पाहून अनेकांनी काय काय अभिप्राय व्यक्त केले आणि पिकॅडिली सर्कसमधले शिंपी देखील आपण शिवलेला सूट घातलेल्या हिंदी तरुणांना वाटेत अडवून शिंप्याचं नाव कसं विचारतात इत्यादी गोष्टी काही कारण नसताना सांगितल्या. अदुमवंती हे खोटं ठरलं तो भाग वेगळा. मी त्याचा सूट घालून पिकॅडलीच्या शिंप्याच्या दुकानांपुढून अनेक वेळा गेलो. मला फक्त त्याने शिवलेला काळा जोधपुरी कोट घालून जाताना एका गोऱ्या कामगारानं काळा पादरी समजून हॅट काढून नमस्कार केला. मापं घेताना तर या विलायती सुटाच्या तज्ज्ञाने माझे खांदे कसे वाकडे आहेत. असतील
पण हे सांगण्याची काय गरज होती त्याला? माझं पोट आणि छाती एकाच मापाची कशी आहे, माझ्या मानेला शेप कसा नाही आणि चालताना माझ्या त्या शेप नसलेल्या मानेला पोक कसं येतं वगैरे फालतू परीक्षणं केली. अनेक वेळेला मला ट्रायलला बोलावलं. इंग्रजीत गुन्हेगाराच्या चौकशीला ट्रायल हा शब्द का वापरतात हे मला इतक्या वर्षांनंतर या शिंपीदादाच्या दुकानात कळलं. प्रत्येक ट्रायल म्हणजे ट्रायलच होती. दरवेळी तो माझ्या अंगावर काही ठिगळं चढवी आणि नो नो युअर टमी, ओ युअर लेफ्ट शोल्डर शॉर्टर दॅन राईट असं पुटपुटून माझ्या अंगावर आपल्या हातातल्या खडूने रेघोट्या ओढत असे. शेवटी एकदाचा सूट झाला. तो मी अंगावर चढवून अपराध्यासारखा त्याच्यापुढे उभा राहिलो आणि तुमचे सगळे डिफेक्ट्स मी खुबीने झाकले आहेत. आता खुशाल हा सूट घालून लंडनमध्ये फिरा, तुम्हाला मरण नाही असा निकाल देऊन जवळजवळ ₹1,00,000 माझा जुना खिसा रिकामा केल्यावर त्याच्या आत्म्याची शांती झाली आणि एकदाचा मी सुटलो. मला माझे जुने शिंपी आठवले. बस नुसती कपड्यांची ठाणं टाकायची आणि त्याचे बुशकोट किती आणि पांढऱ्या विजारी किती हा आकडा बोलायचा. पॅन्ट याचा अर्थ 2 पाय घुसवायचा साधारण समांतर नळकांड्या आणि बुशकोट याचा अर्थ मध्ये फाडलेला अर्धा शर्ट. वर्षानुवर्ष खाली मान घालून शिवत आलेल्या त्या शिंप्यांनी चुकून माझ्या झुकत्या खांद्यांकडे किंवा वाढत्या पोटाकडे डोळा वर करून देखील पाहिलं नाही. ट्रायलला बोलावण्याचा सवालच नव्हता. एकदा फक्त जाऊन काजवायची राहिली आहेत हे ऐकून यायचं, म्हणजे दुसऱ्या दिवशी कपडा पाण्यात पडणार आहे आणि 8 दिवसांचा वायदा असला तरी महिन्याने कपडे शिवून मिळणार आहेत याची खात्री होती. पण आता ते कपडे घालून विलायतीला जाऊ शकत नव्हतो. कॉटनचा तिथे काही उपयोग नाही आणि धुलाईत आपला धुव्वा उडतो अशासारखी धोका दाखवणारी वाक्य मी महिनाभर ऐकत होतो. त्यामुळे गरम कपडे शिवणं प्राप्त होतं, तेही लंडनला चालतील असे. परदेशच्या प्रवासात मला अत्यंत निरुत्साही कोणी केलं असेल तर या शिंप्याने. माझ्या शरीरात वाखाणण्यासारखी एकही गोष्ट त्याला आढळली नाही. नश्वर देहाबद्दलची त्याची ही चिकित्सा ऐकून मला त्याची पुढे पुढे दया येऊ लागली आणि 5व्या ट्रायलच्या वेळी मी त्याला शेवटी हा देह नाहीसा होणार पण आत्मा अमर आहे अशांसारखे काही वेदांतपर विचार बोलूनही दाखवले. त्यावर त्याने देह हा आत्म्याचा पोशाख आहे आणि गीतेत वी थ्रो बॉडी लाईक ओल्ड क्लोथ्स नावाची एक पोएम आहे वगैरे मलाच ऐकून शिष्यस्तेहम म्हणायला लावलं. तात्पर्य, माझं जरासं मोठं पोट, वाकडे खांदे इत्यादी गोष्टी झाकणारा आणि उंची आणि शेप नसलेली मान उंच करून दाखवणारा तो सूट अंगावर घालून मी प्रथम आरशात पाहिलं तेव्हा तो सूट घालून जायला हिंदुस्थानात एक पुण्याच्या क्वार्टर गेटजवळचं चर्च किंवा लंडन याखेरीज दुसरी जागा नाही याची मला खात्री पटली. माझ्या या सुटातल्या अवताराची बऱ्याच मंडळींना कुणकुण लागली असावी, कारण परदेशी जायच्या दिवशी बरेच लोक मला निरोप देण्याच्या निमित्ताने मला न्याहाळीत होते. मंडळी, मजा येते ना ऐकायला? तर आता ह्याच्या पुढचा भाग आपण उद्या वाचूया. तोपर्यंत नमस्कार.